नमस्कार, मी तुमचा मित्र डॉक्टर विजय महाडिक. आपणा सर्वांचे मनापासून आभार की आपले आत्ताच नुकतेच यूट्यूबवरती 1000 फॉलोअर्स पूर्ण झालेत. खरं म्हणजे बराच काळ गेला याच्यामध्ये की आपल्याला जास्त वेळ लागला की यूट्यूबवरती 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट व्हायला. परंतु ठीक आहे, काय हरकत नाही. आज जो आपण विषय निवडला आहे तो म्हणजे विरुद्धांना, म्हणजे कोणत्या गोष्टी एकमेकांसोबत घेतल्यानंतर त्या संयोग विरुद्ध किंवा वीर्य विरुद्ध किंवा त्याचं मिश्रण एकत्र केल्यानंतर आपल्या शरीराला त्याचा त्रास होऊ शकतो, असे कोणते पदार्थ आहेत, त्या पदार्थांच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. म्हणजे ते जर आपण पदार्थ वेगवेगळे घेतले तर त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो, परंतु ते दोन पदार्थ, ते दोन घटक जर समजा आपण एकत्र घेतले तर त्याचा आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो. तर असे कुठले पदार्थ आहेत? तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे दूध कोणत्याही फळाशी एकत्र करून खायला नको आहे. सोबतच दह्यासोबत चिकन मटण खायला नको आहे. परंतु आपण काय करतो की बिर्याणीमध्ये अलीकडेच आत्ता चिकन किंवा बिर्याणीमध्ये आत्ताच दही टाकायची नवीनच प्रथा चालू झालेली आहे आणि ते सुद्धा वीर्यविरुद्ध किंवा संयोग विरुद्ध आहे आणि त्याचा आपल्या शरीराला नक्कीच त्रास होऊ शकतो. यासोबतच दुधासोबत चिकन असेल, मटण असेल, अंडी असतील, सोबतच मोड आलेले धान्य असेल, कडधान्य असेल, हे सुद्धा एकत्र करून खायला नको आहे. मासे दुधासोबत कधीच खाऊ नये. त्यात पण चिलमिच नावाचा मासा किंवा मांगोर नावाचा मासा हा दुधासोबत कधीच खायचा नाही. ते जर खाल्लं तर आपल्या अंगावरती शरीरावरती त्वचाविकार होणं आणि अंगावरती कोड येणं अशा पद्धतीच्या भयंकर गोष्टी आपल्या शरीरामध्ये होऊ शकतात. लसूण, कोथिंबीर आणि मुळा खाल्ल्यानंतर दूध प्यायचं नाही आहे. दह्यासोबत जसं सांगितलं त्या पद्धतीनं चिकन कुठलंच नको आहे. दही कधीच गरम करून खाऊ नये. बऱ्याच भाज्यांच्यामध्ये आपण आजकाल दही टाकून खातो. सोबतच कांस्याच्या भांड्यामध्ये केलेलं बगळ्याचं मांस आपला शरीराचं म्हणजे आपलं प्राण घेऊ शकतो, इथपर्यंत ते घातक असतं. डुकराच्या चरबीमध्ये बगळ्याचं मांस शिजवलेलं कधीच खाऊ नये. यासोबतच जे आपण मासे तयार केल्यानंतर जे तेल शिल्लक राहतं, म्हणजे मासे तळून जर तेल शिल्लक राहिलं असेल आणि त्याच्यामध्ये जर कोणताही पदार्थ जर फ्राय केला तर त्याचासुद्धा आपल्या शरीराला किंवा प्रचंड त्रास होऊ शकतो. मध, तूप आणि पाणी एक समप्रमाणात कधीच खाऊ नये किंवा यातल्या कुठल्याही दोन गोष्टी म्हणजे मध आणि तूप हे समप्रमाणामध्ये कधीच घेऊ नये. ते सुद्धा विषासारखं किंवा विरुद्धांना आहे. म्हणजे समजा जर आपण 1 चमचा मध घेतला, 1 चमचा तूप घेतलं तर हे विरुद्धांना होतं. परंतु हेच जर आपण अर्धा चमचा मध आणि 1 चमचा तूप जर घेतलं तर ते आपल्या शरीरासाठी किंवा डोळ्यांसाठी फायदेशीर राहू शकतं. यासोबतच दुधासोबत आपण बऱ्याच वेळेला चपाती, भाकरी, भाजी, भात खात असतो, तर तो सुद्धा प्रकार बिलकुल करू नये की त्याने सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. जर समजा तुम्ही जास्त प्रमाणात वीर्यविरुद्ध किंवा संयोग विरुद्ध, मात्रा विरुद्ध जर विरुद्धांना सेवन करत असाल तर त्याचा आपल्या शरीराला जास्त प्रमाणामध्ये तोटा होऊ शकतो. ज्या पद्धतीनं गर्विष्याची लक्षणं दिसतात त्या पद्धतीनं शरीरामध्ये आपल्याला विरुद्धांना सेवन केल्यानंतर आपल्या त्वचेवरती त्वचाविकार तयार होणं असेल, दम्याचा त्रास तयार होणं असेल, वाताचा त्रास तयार होणं असेल आणि वेळ प्रसंगी जीव जाणं असेल, इतक्या भयंकर गोष्टी आपल्याला जर विरुद्ध अन्न असेल तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद.